साध्यापासून बनवण्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालन बनवण्यासाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडता यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी करतो आता स्वागत. साध्यापासून बनवण्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. जी माहिती आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या टेन्शनला आज हलकं करणारी, जी माहिती आपल्या सर्वांसमोर उभा टाकली सर्वात महत्त्वाची समस्या तिचं निराकरण करणारी. जर सामान्य कुक्कुटपालक बांधवांसमोरील सध्याची सर्वात महत्त्वाची समस्या म्हटलं तर ही समस्या अशी की त्यांना लाईटशिवाय ब्रूडिंग करता येत नाही. आता तुम्ही म्हणाल की सर ब्रूडिंग तर लाईटशिवाय शक्यच नाही. पण मित्रांनो, एक अशी संकल्पना तुमच्यासमोर सादर करणार आहे की ज्यामुळे लाईट नसेल तरीसुद्धा आपण 100% करू शकतात कोंबडीच्या पिल्लांची ब्रूडिंग. मग लाईट नसेल तर कोंबडीच्या पिल्लांची ब्रूडिंग ही 100% होऊ शकते का? आणि लाईट नसेल तर कोंबडीच्या पिल्लांची ब्रूडिंग ही व्यवस्थित होऊ शकते का? आणि लाईट नसेल तर कोंबडीच्या पिल्लांची ब्रूडिंग करत असताना कोणती काळजीही घ्यायला हवी? ही जी महत्त्वाची प्रश्न, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिली जाणार आहेत. या सर्व प्रश्नांचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांनी आणखी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथंच सतत. जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्या समोरील सर्वात महत्त्वाची समस्या की सर आम्हाला तर पिल्लांची ब्रूडिंग ही करावीशी वाटते, पण आमच्याकडे लाईट नाही म्हणून आम्ही पिल्लांची ब्रूडिंग ही करू शकत नाहीत. तर आपल्या समोरील या सर्वात महत्त्वाच्या समस्येचं सोल्युशन आज आपल्याला देणार आहे की लाईट नसेल तर आपण कशा पद्धतीने करू शकतात कोंबडीच्या पिल्लांची ब्रूडिंग. आणि आपल्या मनात ही समस्या असेल की लाईट नसेल तर कोंबडीच्या पिल्लांची ब्रूडिंग ही व्यवस्थित होऊ शकते का? तर मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. कोंबडीच्या पिल्लांची ब्रूडिंग ही लाईट नसताना सुद्धा 100% जबरदस्त होऊ शकते. पण याच्यासाठी काय करायचे, कशा पद्धतीने करायचे सगळं समजून घ्यायचे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या सर्वात महत्त्वाच्या टेन्शनचं तुम्हाला सोल्युशन हे मिळून जाणार आहे. तर जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे तो त्या ठिकाणी अडचण येते. तो काय करतोय की आपल्या घरी मशीन ठेवतोय, तिथं काय करतोय पिल्ले काढतो आणि मग काय करतो ही पिल्लं आपल्या फार्मवरती आणतो. पण फार्मवरती काय की 24 तास लाईट उपलब्ध नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या पिल्लांची काय ब्रूडिंग ही व्यवस्थित होत नाही आणि एक एक करून पिल्लं ह्या ठिकाणी एक्सपायर व्हायला लागते. सरतेशेवटी काहीही पिल्लं ही हातात पडत नाही. आता हे जे टेन्शन आहे बऱ्याच कुक्कुटपालक बांधवांना. काही कुक्कुटपालक बांधव काय करतात, 1 दिवसांची पिल्लं खरेदी करतात आणि मग लाईट नाही म्हणून त्या पिल्लांची ब्रूडिंग काही व्यवस्थित करू शकत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्याच्यानं ब्रूडिंगच होणार नसेल तर तुम्ही एका दिवसाची पिल्लं का खरेदी करतात, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बाबा याच्यासाठी असणारं सेकंडरी सोल्युशन कधी तुम्ही शोधून पाहितलंय का? तर अजिबात नाही. तर बघा मित्रांनो, याचं असणारं जे सेकंडरी सोल्युशन आहे ते काय तुम्हाला समजावून सांगतो. आता आपण जर बघितलं तर सर्वांची सर्वात महत्त्वाची समस्या काय की बाबा आपल्याकडे लाईट नाही. आता लाईट नाही ही समस्या सर्वांना माहीत आहे. मग त्यावरील उपाय काय? तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण आपल्या घरी मशीन ठेवून त्याच्या माध्यमातून पिल्लंही काढत असू तर अशा परिस्थितीमध्ये या समस्येला काउंटर कसं करायचे किंवा आपण जर बाहेरून पिल्लं खरेदी करून आणत असू तर त्या परिस्थितीत काय करायला पाहिजे. तर आपण या ठिकाणी प्रथम बघूयात की आपण घरच्या घरी पिल्लं काढत आहोत. जर घरच्या घरी मशीनमधून पिल्ले काढली, समजा आपण असा विचार करा की बाबा तुमच्याकडे 150 अंड्यांची मशीन आहे. आता 150 अंड्यांची जी मशीन आहे त्याच्या माध्यमातून किती पिल्ले निघू शकतात? आता या ठिकाणी बघितलं तर बाबा चला आपण पकडूयात की 120 पिल्लंही निघाली. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं की ज्या दिवशी तुम्ही मशीनमध्ये अंडे टाकतात, उदाहरण पकडा की तुम्ही महिन्याच्या 1 तारखेला मशीनमध्ये अंडेही टाकत आहात. ज्या वेळेस महिन्याच्या 1 तारखेला तुम्ही मशीनमध्ये अंडी टाकत आहात त्याच वेळेस तुमच्याकडे असणारी त्या ठिकाणी मशीनची कॅपॅसिटी प्रथम चेक करा. आता आपण सर्वांनी मशीनची कॅपॅसिटी चेक केली व आमच्याकडे 150 या ठिकाणी काय अंड्यांची मशीन आहे. तर तुम्हाला काय करायचं की सामान्यतः 35 त्या असणाऱ्या एकंदर ज्या आपल्या मशीनची कॅपॅसिटी तिला भागायचे. 35 म्हणा किंवा 40 म्हणा.
आता 150 अंड्याच्या मशीनला म्हणजे 150ला जर आपण भागितलं, कितीनं भागितलं किंवा 35 किंवा 40नं, तर ओव्हरऑल सिच्युएशनला 4 हे उत्तर येतं. म्हणजे पावणे 4 ते 4 तर 4 पकडून चला. म्हणजे तुम्ही समजून घ्या की 35 ते 40 अंडे आपण मशीनमध्ये टाकले तर 1 कोंबडी असं या ठिकाणी गृहीत धरायचं. आता तुम्ही म्हणाल की ही भानगड काय? तर ही भानगड तुम्हाला समजावून सांगतो की समजा आपल्याकडे असणारी मशीन 100 अंड्यांची आहे. तर तिथं काय की 35-35चे 3 लॉट केले तर 105 होईल. म्हणजे तुम्हाला 3 कोंबड्या साईडला काढाव्या लागतील. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं की या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या मशीनच्या कॅपॅसिटीनुसार 35 ते 40 अंड्यांच्या मागे 1 कोंबडी असं या ठिकाणी उदाहरण घ्यायचं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये काय की 1 तारखेला जेव्हा तुम्ही मशीनमध्ये समजा 150 अंडी टाकली, तर 150 अंडी टाकली तेव्हाच तुम्हाला काय करायचं या ठिकाणी जवळपास, आता आपण भागाकार वगैरे केला तर जवळपास आपलं उत्तर 4 आले. तर याच्यानुसार काय करायचं की 4 खुडूक कोंबड्यासुद्धा अंड्यावरती बसवायच्या. आता जर आपण सर्वांनी 4 कोंबड्या अंड्यावरती बसवल्या, आता किती अंड्यावरती बसवायचं? सामान्यतः एक 15-15, 16-16 अंड्यावरती बसवायच्या. आता तुम्हाला सांगतो की कोंबडीनं पिल्ले काढणं आणि मशीनमधून पिल्ले निघणं हे जवळपास सेम असते. मशीनमधलं पिल्लू एखादा दिवस लेट निघू शकते. आता आपण जर बघितलं तर 1 तारखेला आपण महिन्याच्या या ठिकाणी मशीनमध्ये अंडी टाकली आणि कोंबडी पण बसवली. म्हणजे साधारणतः 20-21 तारखेला पिल्लंही निघायला सुरू होते. मग काय करायचंय, एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण डालगीखाली काय करायचंय, त्या कोंबडीखाली जे अंडे ठेवलेले आहेत त्याच्यातून पिल्ले निघणारे ॲडजस्ट करायचे. म्हणजे काय करायचंय, एक जागा निश्चित करायची, त्या जागेला साफसफाई करून घ्यायची. मग तिथं काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे एखादा बारदाना म्हणतो त्याला असं झटकून घ्यायचे, त्याला व्यवस्थित तिथे टाकायचं. त्यानंतर त्या कोंबडीला तिथं बसवायचे, तिचे काढलेली पिल्ले तिथे ठेवायची येतं आणि वरून डालगी झाकायची आणि बाहेरून मग मुंग्यांचा जो खडू लक्ष्मण रेषा खडू तो ओढून घ्यायचा. आता त्याच्यानंतर काय की बघा एका दिवसानंतर काय होईल की मशीनमधून पिल्लं निघायला सुरू होतील. आता मशीनमधून पिल्लं निघायला सुरू झाली की तुम्हाला काय करायचं, त्या ठिकाणी ही जी पिल्लं आहेत समजा, तर ही पिल्लं आता किती आपण म्हटले 150 अंड्याची मशीन, तर 120 पिल्लं निघतील, बरोबर आहे. आता 120 ही जी पिल्लं आहेत तर तुम्हाला काय करायचे, 4 कोंबड्या खाली डिवाइड करायची. म्हणजे 30-30 पिल्लं प्रत्येक कोंबडी मागं लावून टाकायची आहेत. आता तुम्ही म्हणताल की ती कोंबडी घेईल का? तर 100% घेते. फक्त काय करायचं की संध्याकाळी 10-11च्या नंतर ही प्रोसेस करायची आणि हळूहळू त्या डालगीच्या खाली जी कोंबडी आहे तिच्या खाली ही 30-30 पिल्लं सोडून द्यायची आहेत. तर अशा पद्धतीनं काय होणार की त्या कोंबडीनं काढलेली 10-12 पिल्लं आणि ही 30 म्हणजे 40-45 पिल्लं होऊन जाते. तर 40 पिल्लं म्हणजे 50 पर्यंत सांभाळू शकते, पण 40 पिल्लं ही खूप जबरदस्त पद्धतीने कोंबडी सांभाळू शकते. आता याच्यामुळं काय होईल, की एका कोंबडीमागे 40-40 पिल्लं लावल्यामुळं ती कोंबडी त्या पिल्लांसोबत असेल तर आपल्याला काही नुकसान झाल्यासारखं वाटत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ब्रूडिंग ही जी तुमच्यासाठी असणारी अडचणीची गोष्ट आहे ती कायमस्वरूपी निकाली निघून जाईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घ्यायला हवी की हे सगळं होत असताना तुम्हाला कसल्याही प्रकारचं टेन्शन नाही. कारण ती कोंबडी त्या पिल्लांना खायला शिकवेल, प्यायला शिकवेल आणि जे काही बारीक अन्न आहे त्याचं सुद्धा त्या ठिकाणी रूपांतर सूक्ष्म कणामध्ये करेल. म्हणजे त्यांना खायचं प्यायचं शिकवून देईल. आणि ब्रूडिंगची जी अडचण आहे ती कोंबडी स्वतःच्या पंखाच्या माध्यमातून त्यांना गरमी प्रदान करेल. याच्यामुळं काय होईल की तुम्हाला लाईट नसेल तरी त्या कोंबडीच्या पिल्लांची ब्रूडिंग ही व्यवस्थितपणे करता येईल. बघा प्रत्येक असणाऱ्या अडचणीचं सोल्युशन असते, पण त्याच्यासाठी थोडी शोधाशोध ही करावी लागते. म्हणून इथून पुढे माझ्याकडे ब्रूडिंगची व्यवस्था नाही, माझ्याकडे लाईटची व्यवस्था नाही असं म्हणत बसू नका. तुम्ही तुमची समस्या माझ्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या समस्येचं सोल्युशन मी केल्याशिवाय राहणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण सर्वजण जर काम करत राहाल, तर मला वाटतं तुम्ही बऱ्यापैकी एका वर्षामध्ये या व्यवसायाच्या माध्यमातून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकता. फक्त गोष्ट कशी आहे, की नैसर्गिक पद्धत प्लस त्यासोबत आधुनिक तंत्र या दोघांचं त्या ठिकाणी जे आहे ती सांगड घालायची. जर असं केलं तर कसल्याही प्रकारचं टेन्शन आपल्याला इथे येणार नाही. या माध्यमातून फार गतीनं आपण इथं काम करू शकता. तर मित्रांनो असं करा, की काही कोंबड्या घ्या आणि त्यासोबतच एखादी मशीन घ्या आणि मशीनमध्ये आणि कोंबडीखाली अंडे एकाच टाईमला टाका आणि खोळू कोंबडी सोबत ही पिल्लं सोडून द्या. तुमचं कायमचं ब्रूडिंगचं टेन्शन दूर होईल आणि तुम्ही एका वर्षात तुमच्यापाशी असणारी पिल्लांची संख्या ही कित्येक पटीनं वाढवू शकता. आणि 1 वर्षभर अशी मेहनत केली तर तुम्हाला सांगतो या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला अजिबात कुणीही वंचित करू शकणार नाही. तर मग अशा पद्धतीच्या संकल्पना ज्या आहेत
त्या संकल्पना मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम माध्यमातून सांगत असतो. मग अशा परिस्थितीमध्ये तुमचं म्हणणं असेल की सर आम्हाला सुद्धा तुमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. तर चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव थेट या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतो. आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण कसं सामील होऊ शकतात मी तुम्हाला सांगतो. तर ही ऑनलाईन ट्रेनिंग कधी असते प्रथम समजून घ्या. तर बघा मित्रांनो, दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता ही ऑनलाईन ट्रेनिंग असते. याच्यामध्ये पहिल्यांदा एक लेक्चर होते, त्याच्यानंतर वेदर बुलेटिन असते. याच्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, त्यापासून त्यांचा कसा बचाव करायचा आणि जर छोटा मोठा कोणता आजार आला असेल तर त्या आजारापासून त्या कोंबडीचा व पिल्लांचा औषध देऊन कसा बचाव करायचा याबद्दल माहिती दिली जाते. याच्यामुळे काय होते की जो मॉर्टिलिटी रेट असतो आपल्या फार्मचा तो कमी राहण्यास मदत होते. त्याचबरोबर सेगमेंट नंबर जे 3 आहे त्यात प्रश्न उत्तर असतात. तुमच्या मनात जेवढी काही प्रश्न आठवड्याभरात निर्माण झाले असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी दिली जातात. आता तुम्ही म्हणत असाल की हे झालं आठवड्याचं, सर इतर दिवशी प्रश्न निर्माण जाईल तर त्याचं काय करायचं? तर इतर दिवशी प्रश्न निर्माण जाईल तर यासाठी दुपारी 3 ते 8च्या दरम्यान तुम्ही लखन सरांना संपर्क साधू शकता, ज्यांचा नंबर 84 21 82 62 62 आहे. लखन सरांना कॉल करायचा, प्रश्न विचारायचं, उत्तर प्राप्त करायचं. पण जो व्यक्ती रजिस्टर आहे तोच प्रश्न विचारून उत्तर प्राप्त करू शकतो, कारण लखन सरांचा कॉल हा रेकॉर्ड होत असतो. आमची अडचण आपण समजून घ्यावं एवढीच आपणास विनंती. आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला सुद्धा सामील व्हायचे जर आपलं असं म्हणणं असेल तर बघा कसं व्हायचं. तर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला 84 21 82 62 62 या लखन सरांच्या नंबरवरती कॉल करायचे. इथं कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील. त्या ठिकाणी त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर काय म्हणतील तुम्हाला की व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तुम्ही तुमचं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला या ठिकाणी जी रजिस्ट्रेशनची पहिली प्रक्रिया ती कंप्लीट करून घेतली जाईल. त्याच्यानंतर मग लखन सर काय करतील तुम्हाला फोनपे गुगल पे नंबर जो आहे माझा तो पाठवतील. आता माझा फोनपे गुगल पे नंबर कोणता आहे तर 82 65 098 460 म्हणजे 8265088460 हा नंबर तुम्हाला मिळाला की यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. बस एवढं केल्याने अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त होईल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झाल्यानंतर तुमची मदत कशी होऊ शकते 2 मिनिटात सांगतो. जो व्यक्ती आमच्या असणाऱ्या ट्रेनिंगमध्ये सामील होतो त्याचा कोंबडीचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होण्यास आम्ही मदत करतो. त्याचबरोबर शेड कसा उभारायचा याबद्दल माहिती दिली जाते, ज्यामुळं पैशाची, वेळेची, मेहनतीची आणि जागेची बचत होते. त्याचबरोबर कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्या ठिकाणी लसीकरण कधी व कसं करायचं हे सांगितले जाते, ज्याच्यामुळं काय होते की कोंबडी आणि त्या ठिकाणी जी पिल्लं असतात ती तंदुरुस्त राहतात आणि जर चुकून आजार आला तर तात्काळ इलाज मिळाल्यामुळे ती तंदुरुस्त होऊन जातात, अडचण पडत नाही. सरतेशेवटी आपल्यापाशी निर्माण झालेली कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करावी याबद्दल सुद्धा तुम्हाला सहकार्य केले जाते. यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास थेट मदत केली जाते. या मदतीमुळे आपण लाखोंचा निव्वळ नफा सहजगत्या प्राप्त करू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये जर गावरान कुक्कुटपालनाची निवड करिअरचं ऑप्शन म्हणून करायची असेल आणि जर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर तुम्हाला अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, जे मार्गदर्शन रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आपणास प्राप्त होईल. तर हे मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी 84 21 82 62 62 वर तात्काळ संपर्क साधा. त्याचबरोबर आपल्याला जर स्वतःच्या जिल्ह्याच्या मार्केटिंग ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर मोफत होऊ शकता, ज्यामुळे आपली मार्केटिंगची चिंता दूर होईल. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपण काय करायचं, आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतले जाईल. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की लाईट नसेल तर पिल्लांची ब्रूडिंग ही आपण कशा पद्धतीने करू शकतो. जरी काही समस्या असतील तर पाठवत चला, येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील. जर आपल्याला व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने.
तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयला मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार.